हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी दाखवणार आहे आलू के पराठे। तुम्ही बरेचसे आलूच्या पराठ्याचे व्हिडिओ पाहिले असतील, तर मी ही तुमच्यासाठी खास आलूच्या पराठ्याची रेसिपी घेऊन आली आहे। मी माझ्या पद्धतीने आलू के पराठ्याची रेसिपी तुमच्या संग शेअर करणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। आणि हे पराठे खायलाही खूप छान लागतात आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत आणि खायलाही खूप चविष्ट लागतात। चहा सोबतही खाऊ शकता किंवा दही सोबतही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 6 की 7 बटाटे उकडून घेतले आहेत। आता आपण हे बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। बटाट्यावरची साल मी काढून घेतली आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे बटाटे हाताने सुद्धा मॅश करू शकता। मी बटाटे नेहमी खिसणीनेच खिसते। खिसणीने खिसायचं कारण आहे की हाताने जर आपण मॅश केले तर त्याच्यात थोडाफार गाठी राहतात आणि आपल्याला लाटताना थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण हे बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। शक्यतो तुम्हीही खिसणीनेच बटाटे खिसा। आता मी इथे सगळे बटाटे खिसून घेतले आहेत। आता हे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। आता मी इथे 2 मोठे कांदे घेतले आहेत आणि त्याची साल काढून अशा प्रकारे मी चॉपर मध्ये कट करून टाकत आहे। तुमच्याकडे जर असा कांदा कट करण्याचा चॉपर नसेल तर तुम्ही चाकूनीच बारीक कांदा कापून घेऊ शकता। आता मी झाकण लावून या कांद्याला बारीक करून घेत आहे। खूप बारीकही नाही करायचं आहे आणि खूप जाडाही नाही ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मीडियम आकाराचा कांदा ठेवायचा आहे। आता आपण हा कांदा बटाट्याच्या मिश्रणमध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर आता आपण चॉपर मध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी थोडी कट केली आहे, तीही आपण त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। कोथिंबीर आपल्याला थोडीशी जास्त टाकायची, जेणेकरून पराठ्याला खूप छान चव येते। आणि आता आपण याला थोडंसं बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता कोथिंबीर आणि मिरची छानपैकी बारीक झाली आहे। आता आपण कोथिंबीर मिरची जी बारीक केली होती तीही त्या मिश्रणमध्ये टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि आता आपल्याला ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताच्या मदतीने आपल्याला ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त दाबूनही आपल्याला ते मिक्स करायचं नाही, खूप हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे। जर आपण ह्याला दाबून असं मिक्स केलं तर ते चिकट होण्याची शक्यता आहे। तर इथं मी आधीच कणिक मळून ठेवली होती। आता आपण त्यातला एक छोटा गोळा तोडून घेऊया। आता आपण त्याला असं कटोरीच्या आकाराचं गोल करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये जे बटाट्याचं मिश्रण तयार केलं आहे ते आपण अशा पद्धतीने भरायचं आहे। त्यात हाताला चिटकावू नये म्हणून आपण थोडंसं पीठ टाकून त्याला असं दाबून भरायचं आहे। आता आपण याला अशा पद्धतीने गोल करायचं आहे आणि जे वरती पीठ राहील ते पीठ काढून अशा प्रकारे ह्याला दाबून घ्यायचं आहे। आता आपण याला पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। आपण हा आलूचा पराठा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। जर आपण ह्याला खूप पातळ केलं तर त्यातून सारण बाहेर पडायची शक्यता आहे आणि थोडं जाडसर ठेवलं तर आपला आलूचा पराठा छान असा फुगतोही।
तर इथं तेल टाकून मी तवा गरम केला आहे। आता आपण त्याच्यावर हा पराठा टाकून घेऊया। साईडने भाजल्यावर दुसरी साईड आपण पलटी करून घेऊया। आता आपण तेल टाकूया आणि दुसरी साईड ही भाजून घेऊया। दुसरी साईड पलटी केल्यावर आपण त्याच्यावरही थोडंसं तेल टाकून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छानपैकी असा फुगला आहे आणि तेल जरा भरपूर टाकून हा पराठा भाजा, जेणेकरून हा पराठा आपल्याला क्रिस्पी लागतो। दोन्ही साईडने आपला पराठा आपण छानपैकी भाजून घेऊया। आता आपण ह्याला थोडंसं तूप लावूया। तयार आहे आपला आलूचा पराठा। आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि हा पराठा तुम्ही दही सोबत खाऊ शकता आणि चहा सोबत खायला तर खूपच छान लागतो। तर हा एक पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाला आहे आणि चवीलाही खूप छान आहे आणि त्याच्या आतमध्ये कलरही कसा हिरवा आला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे आपला आलू पराठा। आणि तुम्ही घरी नक्की हा पराठा बनवा, तुम्हाला खूप आवडेल। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण सगळ्या बाजूने कसं छान असं चपातीला लागलं गेलं आहे। तर तुम्ही हा पराठा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवला तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।